पैसे येणार ना. पैसे आता योजना जाहीर केल्या म्हटलं आता थोडे थोडे पैसे यायला सुरुवात होणार. अगदी निवडणुकीच्या मतदानाच्या आधीपर्यंत येत राहणार. ते काय फार आश्चर्य नाही आहे. तर ते अपेक्षितच आहे ना. असं आहे की आमदार जे वक्तव्य करतात ते खोलीत कुठेतरी बसून चर्चा करूनच करत असतील, कारण ते अधिकृतपणाने पक्षाचे आमदार आहेत त्यांचे. त्यामुळे जे आपल्याला बोलता येत नाही ते आमदारांच्या करीवी बोलण्याचा हा कार्यक्रम आहे आणि महिलांना भीती दाखवण्याचा हा प्रकार आहे. पण तेही विसरतात की हे सरकारचे तिजोरीतले पैसे आहेत. ते पैसे परत घेऊ, आम्ही डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी करू, ही भाषा सगळ्या महिलांना दबाव निर्माण करण्यासाठी आहे आणि हे फार गंभीर आहे. महाराष्ट्रात योजना जाहीर करायला कुणाची बंदी नाही, पण त्यातनं आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा, नाहीतर योजना चालणार नाही. आणि दुसऱ्या आमदारांनी ह्या गोष्टी बोलायच्या हे अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या भगिनी आमच्या कधीही मान्य करणार नाही. पण एकीकडे लाडकी बहीण योजना चर्चेत असताना लाडका भाऊ आता बहिणींच्या विरोधात उमेदवार उभं केलं सुमित्राताईंना म्हणून अजितदादा बोलतायत. म्हणजे उपरती काही वेगळे चिन्ह आहेत का? नाही, ते इव्हेंट मॅनेजर नेमलेला आहे ना. इव्हेंट तो काय निवडणुकीचा कन्सल्टंट आलेला आहे. त्या कन्सल्टंटनी सांगितलं असेल की असं बोलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ते आता ते कन्सल्टंटच्या ताब्यात गेलेले आहेत. ते स्वतःचे राहिलेले नाही. जे लोकसभेच्या निवडणुकीत होते ते त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडत होते. ते अतिशय जोरात मांडत होते. आता अचानक ते का असे बदलत आहेत तर लोकांना माहीत नाही. पण माझं असं मत आहे की कन्सल्टंटनी सल्ला दिलेला दिसतोय असं बोला. लातूरमध्ये उदगीर मतदारसंघामध्ये आपण तयारी करीत आहात आणि दुसरीकडे काँग्रेसचे जे नेते आहेत अमित देशमुख त्यांनी उदगीर हे काँग्रेसला घेण्यात यावं असं त्यांच्या प्रशिक्षण जाहीररित्या मागणी केलेली आहे. तिथले कार्यकर्ते पण त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. तर हा काय डिस्टर्बन्स आहे का काँग्रेस? असं नाही. ते काँग्रेस पक्षांतर्गत त्यांच्या चर्चा, त्यांचं म्हणणं त्यांनी मांडायला काहीच हरकत नाही. पण शेवटी महाविकास आघाडीचा अलायन्स होईल आणि त्यावेळी जागा वाटप आपल्याला समोर स्पष्ट होईल. आपण जिथे जिथे जाता मराठा आंदोलक आपल्याला म्हणजे निवेदनं देत आहेत किंवा आज सुद्धा त्यांना विचारलं गेलं, भूमिका स्पष्ट करा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. काय भूमिका? याच्यावर आता पवारसाहेबही बोललेले आहेत. आता त्याच विषयावर पुन्हा सांगण्याची गरज नाही. यापूर्वी त्याच्यावर बऱ्याच वेळेला बोललेलं आहे. दिवाळीनंतर निवडणुका करण्याचा प्लॅन चालू आहे. सरकारला अजूनही कॉन्फिडन्स नाही आहे. या योजना जाहीर केल्यात खरं, पण लोक ह्या स्वीकारतील किती, त्यामुळे त्यांना आणखीन वेळ पाहिजे. त्यासाठी त्यांनी योजना दूत नेमणार आहेत. प्रत्येकाला 10,000 रुपये पगारावर ठेवणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्याचं करणार आहेत. 300 कोटी त्यांच्यावर खर्च करणार आहेत. जाहिरातीसाठी 270 कोटी योजनांच्या जाहिरातीसाठी खर्च करणार आहेत. त्यामुळे सरकार आत्मविश्वास गमावलेलं सरकार आहे आणि आपला पराभव होणार या भीतीनं ग्रासलेलं असल्यामुळं ते आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेतील असा माझा अंदाज आहे. आता आपण बोलताना असं म्हणालात की नागराव पाटील यांना आपण निवडून द्यावं, लोकांना आव्हान केलं. उदगीर आणि अहमदपूरमध्ये आपण उमेदवारी जाहीर केली होती नागराव पाटील आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये आमचा प्रयत्न आहे त्यांना तिकीट मिळावं म्हणून, आणि तो यशस्वी झाल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईलच. स्वतःहून बोलवले नागराव पाटील साहेब शिक्कामोर्तब होईल. त्यांना मी आग्रह केला की तुम्ही आमच्या पक्षात या. इकडं सुधाकर बालेरावांना देखील मी आग्रह करून बोलवलेलं. दोघांचे ठरले की नाही? दोघं आलेत ना. विधानसभेचं ठरलंय. असं आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं मी अशा घोषणा करणं उचित नाही, म्हणून मी त्याच्यावर काही बोलणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.